नमस्कार, श्री स्वामी समर्थ. हेमांगी शेलार यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज दिवसाची सुरुवात खूप अशा थंडीने झाली होती. सगळीकडे धुकंच होतं, धुकं पसरलं होतं. त्यातच सूर्यदेवाने हजेरी लावली. हे प्राणीसुद्धा थंडीने कुडकुडलेले होते. ते मस्त सूर्यकिरणांमध्ये फेरफटका मारत होते. दिवसाची कामं आज माझी आटपलेली. किचनचं क्लिनिंग झालं होतं, भांडी घासून झाली होती, चैतन्याचा डबासुद्धा करून झाला होता. चैतन्य शाळेत गेला होता आणि ही भांडी लावायची होती. इकडे शार्वीची अशी मस्ती चालू होती. उठली आणि अशी नाचत बसते, इकडे तिकडे खेळत बसते. एका ठिकाणी सुद्धा पोरंही बसत नाहीत. आणि या लहान मुलांना ना एवढ्या बारीक बारीक गोष्टी दिसतात ना की विचारू नका. त्यानंतर हिचा दिनक्रम, हिची आंघोळ घालून झाली. आंघोळ घातल्यानंतर हिचा आवरणं हे मोठा एक टास्क असतो. ही व्यवस्थित आवरूनच देत नाही. एवढी हालते की तिला तिच्या बाजूला एक बाहुली बसवावी लागते. त्या बाहुलीला सुद्धा आवरायचं म्हणजे ही तिचा मेकअप मला व्यवस्थित करून देते. अशी माझी आयडिया आहे. तुम्ही कशी आयडिया वापरता? त्याच्यानंतर तिला खात्री करून घ्यायची असते की माझ्याबरोबर म्हणजे बाहुलीचा सुद्धा मेकअप केला आहे ना. तर अशी बाहुली हातात घेते आणि बघते. त्याच्यानंतर आपला आंघोळीनंतर देवबाप्पा. तर देवाला नमस्कार करून झाला, हा गुरुवारचा मार्गशीर्ष महिन्यातला कलश पूजन करून झाला की मग आता आमची मस्ती चालू होते. ही बड्डे गिफ्ट आलेली, काकांकडून आलेली ही आमची गाडी. या गाडीवर आम्ही खेळतो. पण गाडीवर बसायच्या आधीच गाडी पुढे जाते. आम्हाला बसतासुद्धा येत नाही. तर अशी मस्ती चालू असते दिवसभर. या लहान मुलांना हँडल करून स्वयंपाक करणं म्हणजे एक त्वारेवरची कसरतच. बसण्याचा प्रयत्न चालू आहे पण काही बसता येत नव्हतं. मग मीच तिला बसवल्यानंतर हा असा काही आनंद तिच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो. त्याच्यानंतर आता तिचं दुपारचं जेवणामध्ये मी काय करते तर मुगाची डाळ आणि तांदूळ आणि त्यात गाजरचे तुकडे. तुमच्याकडे ज्या काही भाज्या अवेलेबल असतील त्यासुद्धा तुम्ही त्याच्यात घालून बारीक बारीक तुकडे करून हे जे काही डाळ तांदूळ आणि ज्या काही भाज्या आहेत त्या कुकरला लावायच्या, 5-6 शिट्ट्या द्यायच्या. म्हणजे मिक्सरला लावायची गरज नाही. भात खूप मस्त व्यवस्थित मऊ होतो. आणि 1 वर्षाची झाल्यामुळे तिला 2-3 दात आले. असं असतं आमचं डेली रुटीन. धन्यवाद.